मी कधी कधी विचार करतो की असं का होत असेल. कारण शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्यामधलं उत्पन्न जे आहे ते कितीतरी पट आहे. म्हणजे तुम्ही फॅक्टरीमध्ये 1 किलो लोखंड टाकलं तर बाय प्रॉडक्ट म्हणून 1 किलोच बाहेर पडणार. 1 किलो प्लास्टिक टाकलं तर बाय प्रॉडक्ट म्हणून 1 किलोच बाहेर पडणार. पण शेती हा असा व्यवसाय आहे की मुठभर टाकलं तर पोतभर बाहेर येतं, तरी सुद्धा शेतीच कायम तोट्यात. असं का होतं? याचं कारण, आणि हे बघितल्यानंतर असं विचार करतो की काल चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी मधल्या एका शेतकऱ्यानं आपल्यावरचं कर्ज फेडाय करता स्वतःची किडनी विकली. म्हणजे शेतकऱ्यानं युट्यूब सर्च करून तो कंबोडियामध्ये गेला, कंबोडियामध्ये 8 लाखाला किडनी विकली आणि तो पैसा सावकाराला दिला. अशी वेळ काय येत असेल? खर तर या सगळ्याचं मूळ जे आहे ते इथल्या व्यवस्थेमध्ये आहे. याचं कारण असं आहे की भंगार जे आहे ते भंगार 30 रुपये किलोने विकलं जातंय. वापरून फेकलेली पेपराची रद्दी ही 20 रुपये किलोने विकली जाते. आणि शेतकऱ्यानं पिकवलेला कांदा हा जर 5 आणि 6 रुपये किलोने विकला जात असेल तर या देशाला कृषी प्रधान न म्हणता रद्दी प्रधान का म्हणू नये, हा माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेती व्यवस्थेचं मूळ हे इथल्या शासनाच्या आणि इथल्या व्यवस्थेच्या मनामध्ये आहे. जोपर्यंत इथली व्यवस्था शेतकऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये कणव निर्माण करत नाही तोपर्यंत हा देश कागदोपत्री होईल पण खऱ्या अर्थानं कृषी प्रधान करीत